इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आषाढी एकादशीची पवित्र औचित्य साधून सोहम फाउंडेशनच्या वतीने एक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला। फाउंडेशनने मोफत शस्त्रक्रिया आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून अनेक गरजू रुग्णांना दिलासा दिला। आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोहम फाउंडेशनने एक विशेष महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले। या शिबिरात नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषध वाटप आणि मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला। यासोबतच अल्प दरात चष्मेही वाटप करण्यात आले। शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। काही निवडक रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना पुढील उपचार सोहम फाउंडेशनकडून पूर्णतः मोफत दिले जाणार आहेत। या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांना थेट फायदा झाला असून आरोग्य सेवा दूरदराजच्या दुर्लक्षित भागात पोहोचवण्याच्या दृष्टीने सोहम फाउंडेशनचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतोय। समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी प्रत्येकाकडे असते। सोहम फाउंडेशनने याचे उत्तम उदाहरण दिले आहे। आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व विठू रुक्माईच्या भक्तांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। आज प्रति पंढरपूर संबंधित जाणारे विठू रुक्माईचं देऊळ बिर्ला मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन आज आमचे सोहम फाउंडेशन सातत्याने 12 महिने सक्रिय असणारे हे सोहम फाउंडेशन आहे ते बिर्ला मंदिरच्या पायथ्याशी आज त्यांनी वैद्यकीय शिबिर लावलेली। ही वैद्यकीय शिबिर अनेक उपक्रम ते शहरात तर राबवतच असतात, पण ग्रामीण भागात सुद्धा खेडोपाड्यामध्ये जाऊन त्यांना योग्य ते वैद्यकीय जे किट असतील, ज्या गरजू वस्तू असतील त्या ते मोफतमध्ये वाटप करत असतात। त्याचबरोबर माझ्या मते डोळ्याची सुद्धा शिबिर घेतात आणि चष्मे सुद्धा मोफत वाटप करतात। असे अनेक स्वाभिमुख जी कामं आहेत ती कामं राजकीय पक्ष करत नसतील तेवढी कामं हे फाउंडेशन करतं, याच्यावर मला सार्थ अभिमान आहे। कारण सातत्याने त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत आम्ही पाहत असतो, शहरामध्ये उल्हासनगरमध्ये असो, ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात असो, काही ना काही ते उपक्रम राबवत असतात। खेडोपाड्यामध्ये जाऊन गरजूंना, तसेच शालेय विद्यार्थी असतील त्यांना शाळेचं शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना साहित्य वाटप करणं, त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये जाऊन त्यांना कपडे देणं, कपड्याची गरज असेल तर कपडे वाटप करणं, दिवाळीमध्ये खाऊ वाटप करणं, म्हणजे असे अनेक उपक्रम ते सोहम फाउंडेशन या ठिकाणी राबवते। त्याच्याबद्दल मला खरोखरच मी अभिमानास्पद सांगू इच्छितो की मी त्यांचं आज या ठिकाणी अभिनंदन करतो। आमचे राजेंद्र देठे साहेब आहेत, वाघ साहेब आहेत, त्याचबरोबर ते वैशाली पोळ आहेत, आज अनेक ह्या सगळ्या महिला ह्या जॉईंट आहेत या सोहम फाउंडेशनची आणि रात्रंदिवस निस्वार्थपणे ते काम करतात। आपली नोकरी धंदा सगळं सांभाळून ते या सोहम फाउंडेशनला वेळ देत आहेत आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवत आहेत। त्याबद्दल त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि आमचे युवासेनेचे बाळा श्रीखंडे शहर अध्यक्ष यांच्या वतीने, शिवसेना शहर शाखेच्या वतीने सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, तसेच आमचे आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा दर्शनाला येऊन गेले, त्यांच्या वतीने यांचं मी अभिनंदन करतो आणि यांना आज आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही सोहम फाउंडेशन निमित्त इथे आज एक कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच्यामध्ये फ्री ऑफ मेडिकल कॅम्प आम्ही ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये जॅपनीज मशीन पण आहे, BP, शुगर आणि जे काही वैद्यकीय सल्ला आहे तो आम्ही मोफत देत आहोत। सोहम फाउंडेशनचे आमचे मार्गदर्शक आमचे शिवसेनाचे शहर अध्यक्ष दिलीप गायकवाड सर, तसेच युवा सेनाचे अध्यक्ष बाळा शिखंडे सर आणि आमचे शाळगावठाणचे शाखा प्रमुख केशव ओळेकर सर आणि इतर पदाधिकारी आणि आमच्या सोहम फाउंडेशनची पूर्ण टीम इथे कार्यक्रमाला उपस्थित आहे। आणि आत्ताच एकनाथ शिंदे साहेब पण या कार्यक्रमाला येऊन गेलेले आहेत, बिर्ला मंदिरच्या विठोबा रुक्माईला भेट देऊन गेलेले आहेत, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये जे काही संकट उभे राहिलेले आहेत त्यांना हे विठोबा रुक्माईच्या आशीर्वादाने सगळे हे संकट दूर व्हावे अशी मी या आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद।